एक असा निर्णय जो फक्त महिला आरक्षणापुरता मर्यादित नाही, तर भारताच्या संपूर्ण संसदीय रचनेलाच बदलून टाकू शकतो. आकडे बदलणार, जागा बदलणार आणि सत्तेचं गणितही पूर्णपणे नव्याने मांडलं जाणार. चला अगदी व्यवस्थित आणि सविस्तरपणे समजून घेऊया. उद्या पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये मांडलं जाणारं हे विधायक दोन मोठे बदल घेऊन येत आहे. पहिला म्हणजे महिलांसाठी 33% आरक्षण आणि दुसरा म्हणजे लोकसभेच्या जागेमध्ये मोठी वाढ. सध्या लोकसभेची एकूण सदस्य संख्या 543 आहे. या 543 जागांमध्ये देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व आहे. यामध्ये महिलांसाठी कोणतेही स्वतंत्र आरक्षण नाही, पण नवीन प्रस्तावानुसार ही संख्या थेट 850 पर्यंत वाढवली जाणार आहे. म्हणजे जवळपास 307 नवीन जागा वाढवल्या जाणार आहेत. या नव्या रचनेत अंदाजे 815 जागा राज्यासाठी असतील, तर 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी असतील. याचाच अर्थ संसद अधिक मोठी होणार आहे आणि प्रतिनिधित्व प्रमाणही वाढणार आहे. आता महिलांच्या आरक्षणाकडे पाहूया. या 850 जागांपैकी किमान 33% म्हणजेच सुमारे 273 जागा महिलांसाठी राखीव असतील. म्हणजेच आज जिथे महिलांचं प्रतिनिधित्व मर्यादित आहे, तिथे 2029 नंतर प्रत्येक तिसऱ्या मतदारसंघातून महिला खासदार निवडून येईल. आता अनुसूचित जाती आणि जमातींच्या जागेंमध्येही बदल होणार आहेत. सध्या अनुसूचित जातींसाठी 84 जागा राखीव आहेत. त्या वाढून सुमारे 126 पर्यंत जाऊ शकतात. अनुसूचित जाती जमातींसाठी सध्या 47 जागा आहेत. त्या वाढून जवळपास 70 होतील. म्हणजेच आरक्षणाचा विस्तार सर्व स्तरावर होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग मतदारसंघ फेररचना. नवीन जागा तयार करण्यासाठी देशभरात मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार आहे. सध्याच्या नियमानुसार ही प्रक्रिया 2026 नंतर होणाऱ्या जनगणनेवर आधारित असायला हवी. पण या विधेयकात घटनेच्या कलम 82 मध्ये बदल करून ही अट शिथिल करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे 2011च्या जनगणनेच्या आधाराचं मतदारसंघाची फेररचना केली जाऊ शकते आणि यामुळे 2029च्या निवडणुकीपासून हे आरक्षण लागू करणं शक्य होणार आहे. आता राज्यनिहाय आकडे स्पष्टपणे पाहूया. उत्तर प्रदेश सध्या 80 जागा वाढून सुमारे 120 जागा होणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये सध्या 48 जागा आहेत. तर वाढून 72 जागा महाराष्ट्रामध्ये होऊ शकतात. बिहारमध्ये 40 वरून 60, तर केरळमध्ये 20 वरून 30, तमिळनाडूमध्ये 39 वरून अंदाजे 58 ते 60 म्हणजेच लोकसंख्येनुसार मोठ्या राज्यांना जास्त जागा मिळणार आहे. याच ठिकाणी वाद निर्माण होतो. दक्षिण भारतातील राज्यांना वाटतं, की त्यांनी लोकसंख्या नियंत्रण चांगलं केलं असताना आता लोकसंख्या जास्त असलेल्या राज्यांना अधिक जागा मिळणं अन्यायकारक ठरेल. त्यामुळे या विधेयकाला त्याचा विरोध कायम आहे. आणखी एक महत्त्वाची बाब, दिल्लीसारख्या केंद्रशासित प्रदेशही जागा वाढवणार आहेत. सध्या 7 असलेल्या जागा वाढून 11 पर्यंत जाऊ शकतात. आता एकंदरीत चित्र बघितलं तर आज लोकसभा 543 जागांची महिलांसाठी स्वतंत्र आरक्षण नाही. उद्या प्रस्तावानुसार लोकसभा 850 जागांची, त्यापैकी 273 महिला, 126 अनुसूचित जाती, 70 अनुसूचित जमाती म्हणजेच भारताच्या लोकशाहीत प्रतिनिधित्वाचं संपूर्ण गणित बदलणार आहे. आणि महत्त्वाचं, हे विधायक केवळ एक कायदा नाही, तर एक मोठा राजकीय टर्निंग पॉइंट आहे. 2029 ची निवडणूक ही फक्त सरकार निवडणारी निवडणूक नसेल, तर नव्या स्वरूपातल्या लोकसभेची पहिली निवडणूक असेल, जिथे महिलांचा आवाज, संख्या आणि प्रभाव तिन्ही मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतील. तर या लोकसभेच्या जागेबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. तर मंडळी, तुम्हाला जर होऊ दे चर्चा चॅनलचा व्हिडिओ आवडत असेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.